सर आता आपण दूध उत्पादक शेतकऱ्यांवर येऊया. आपल्याला माहिती होतं बोनस जाहीर केला तो देखील मिळता नाके नऊ आले होते आणि आता गुची निवडणूक आली आहे. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा गोकुळला कुठेतरी एक धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला. हलाल सर्टिफिकेटवरनं जर तुम्ही बघितलं असेल सोशल मीडियावर ज्या पद्धतीने कॅम्पेन चालू आहे, आपल्या मातीतला शेतकरी दूध उत्पादक शेतकरी याने कुठेतरी देशोधडीला लागेल असं वाटत नाही. 100% यांच्या क्षुद्र राजकारणासाठी एक चांगली सहकारातली संस्था बदनाम होऊ पाहते आहे. आधीच गुजरात्यांनी एकापाठोपाठ एक आमचे सगळे प्रकल्प पळवायला सुरुवात केलेली आहे. इथले कुठलेही मोठे रस्ते बांधायचं काम गुजरात्याकडेच आहे आणि पोर्ट कॉन्ट्रॅक्टर आमचे आहेत, आपले शिंदे पाटील अमुक तमुक. पण बाकीचे लोढा सड्डा फड्डा असेच कोणतरी आहेत. त्याच्यानंतर मोठे उद्योग सगळे गुजरातमध्ये जात आहेत. आता दुधाच्या धंद्यामध्ये एक महानंतर यांनी संपवूनच टाकली आणि अमूलचं जे गुजरातचंच आहे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आक्रमण व्हायला लागलेलं आहे आणि त्याला तोंड देणाऱ्या मोजक्याच सहकारी संस्था महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यातली एक गोकुळ आहे, दुसरी कात्रज आहे, तिसरी राजवंश आहे, चौथं नाव आठवत सुद्धा नाही. इतका आनंद आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ह्यांच्या क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी त्याला धार्मिक रंग द्यायचं कारणच काय? हलालचा अर्थ कोणी समजून घेतलाय का? आखाती देशामध्ये कुठलाही वस्तू, अगदी तुम्ही तांदूळ निर्यात करायचं असेल तर त्याला हलाल सर्टिफिकेट लागतंच. आणि म्हणून समजा गोकुळनं काढलं असेल हलालचं सर्टिफिकेट, काय चुकीचं आहे? अमूलनं काढलं नाही, कोण बोंबललं काय? का ते गुजरातचं आहे म्हणून, ते भाजपच्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात आहे म्हणून कुणी काढलं नाही? हलालचं सर्टिफिकेट सगळ्यांच्याकडे आहे. मग गोकुळचंच हलालच्या सर्टिफिकेटच्या नावानं बोंबाबोंब करायचं कारणच काय? पण करताय ते करताय कधी? निवडणुकीच्या काळामध्ये. ठीक आहे, तुम्हाला अधिकारच काय? हे चुकीचं आहे. आणि त्यामुळं मला काही त्या गोकुळच्या निवडणुकीमध्ये फारसा रस नाही. परंतु काहीतरी त्या धार्मिक रंग देऊन हाय ती एक आमची संस्था जी आहे सहकारातली, ते पण मोडून गुजरात्यांचं आक्रमण करायचं असेल तर या लोकांना पहिल्यांदा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे.